वेगवेगळ्या मतदारसंघांविषयी आपण बोलतोय आणि खास करून महाराष्ट्रातले लोकसभा मतदारसंघ तिथल्या लढती जाणून घेतोय। बारामती लोकसभेवरून पवार कुटुंबियांमध्ये थेट लढत होत्या, पण आता डमी उमेदवारांच्या अर्जातही पवार कुटुंबियांमधील थेट संघर्ष समोर आलाय। कारण बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना डमी उमेदवार म्हणून अजित पवारांनी अर्ज घेतलेत, तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुनंदा राजेंद्र पवार यांनी डमी उमेदवारीसाठी तयारी केलेली आहे। बारामतीत डमीमध्ये सुद्धा लढतीची हमी। सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार डमी, तर सुप्रिया सुळे यांच्यासाठी सुनंदा पवार यांचा अर्ज। बारामतीत पवार कुटुंबियांमध्ये तीव्र संघर्ष। बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार लढाई सुरू आहे, कारण प्रचारामध्ये चढाओढ लागली आहे। मात्र आता फॉर्म भरायच्या प्रक्रियेत सुद्धा कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सुनेत्रा पवार या 18 एप्रिलला अर्ज भरणार आहेत, पण सुनेत्रा पवार यांच्या सोबतच अजित पवार यांचा सुद्धा अर्ज भरला जाणार आहे। हा राजकीय डाव लक्षात घेता लगेचच सुनेत्रा पवार यांच्या जाऊबाई सुनंदा पवार यांनी सुद्धा अर्ज घेतल्याचं कळलं। सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्या डमी उमेदवार असतील। निवडणूक प्रक्रियेत डमी उमेदवार ही अखेरच्या क्षणी होणारी गडबड टाळण्यासाठी करण्यात येणारा पर्याय। पण ऐन वेळेला अजित पवारच उभे राहिले तर काय, यासाठी सुद्धा रणनीती आखल्याचं बोललं जात आहे। दादांनी फॉर्म घेतलाय, तुम्ही तुमचं नाव जाहीर झाले, नेमकं काय भानगड काय का डमी फॉर्म आहे? मला अजून त्यातली कल्पना नाही, मला काय त्यातली अजून माहिती मी ऐनवेळी नाव बदलणार असं काही नाही ना? मला खरंच काही कल्पना नाही त्यातली। पूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना अजितदादा आदेश देत होते, आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो। त्यांनी जर फॉर्म भरला, दिल्लीवरनं आदेश आला फॉर्म ठेवा आणि काकींचा फॉर्म मागे घ्या, तर त्यांना ऐकावं लागेल, मनाच्या विरोधात असलं तरी। त्यामुळे ते त्या बाबतीत काय करतात येत्या काळामध्येच बघावं लागेल। समजा सुनेत्रा पवार यांचा अर्ज कुठल्याही तांत्रिक कारणामुळे बाद ठरला, तर ऐन वेळेला उमेदवार म्हणून अजित पवार यांचं सुद्धा नाव पुढे येऊ शकतं। तसंच सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत सुद्धा तशाच प्रकारानं तयारी करण्यात आली आहे। समजा सुप्रिया सुळे यांचा अर्ज बाद झाला, तर सुनंदा पवार या ऐन वेळच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार असतील। पण हे सगळं असलं तरी डमी अर्ज भरणं नवीन नाही, असं छगन भुजबळ यांना वाटतंय। मुलाचा फॉर्म भरतो, कोणी आणखीन त्यांना आवश्यकता वाटत काहीतरी झालं आणि रद्द झाला तर एक डमी असला पाहिजे। ही पद्धत आजची नाही, फार पूर्वीपासूनची आहे। मी सुद्धा ज्या वेळेला फॉर्म भरतो तर कोणाचा तरी डमी म्हणून भरतोच। अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत अनेक रंजक घडामोडी घडत असतात। त्यामुळे ऐन वेळेला काही गंमत बारामती लोकसभेत होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।